सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, भाजी पोळी खाऊन जर कंटाळा येत असेल सतत, तर थोडं चेंज तोंडी लावण्यासाठी आज आपण लाल मिरचीचा खरडा करणार आहोत. तर बघताय तुम्ही, मी काही वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याची मी देठं पण काढून घेतलेली आहेत. अतिशय सोपी आणि पारंपरिक अशी ही आपली रेसिपी आहे. म्हणजे खूप जुन्या काळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही केली जाते. तर बघा तुम्ही, साधारणतः या 50 ग्रॅम आहेत मिरच्या आणि 1 वाटीवर शेंगादाणे घेतलेत. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्यांना छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात मी शेंगदाणे पण टाकून घेतो आणि या मिरच्या पण टाकून घेतो. यांना आपल्याला एक 10 मिनटं व्यवस्थित 10-15 मिनटं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे ते बारीक छान होईल आपल्याकडनं. बघत राहा अकूज किचन. छान मंद आचेवरच आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे, एक 10 मिनटं. नंतर मग आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला बारीक करून घेऊया. किंवा खलबत्त्यात कुठलं तरी चालेल, त्याने अजून चांगलं बेटर. फ्रेंड्स, आपल्या मिरच्या छानपैकी आता भाजल्या गेलेल्या आहेत. झालेले 10 मिनटं. आता आपण गॅस बंद करतो आणि याला थंड होण्यासाठी ठेवतो. त्याच्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण या मिरच्या आणि शेंगदाणे या भांड्यात आता काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मिरची मी आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे. आता मी टाकतोय थोडेसे जिरे आणि हा आहे लसूण. लसणाच्या पाकळ्या साधारणतः 10 ते 12. आता याला आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी मिक्सरमधून बारीक खरडा करून घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे याला आपल्याला थोडं तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे हा भरपूर दिवस टिकतो. तर चला आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया. मी पॅन ठेवलेलाच आहे. लगेच आपण त्याच्यामध्ये हा खरडा फ्राय करून घेऊया. चला फ्रेंड्स, आता आपण याला या पॅनमध्ये मी टाकून घेतो. तेल मी टाकलेलं आहे त्याच्यात. हा खरडा मी आता ह्याच्यात पुन्हा टाकून घेतो. याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान तेलात आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यात वरतून लिंबू पिळलं तरी चालतं. लिंबू छान त्याला प्रिझर्व करायचं काम करतं. आता आपण चवीनुसार थोडंसं ह्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत. थोडं कमीच टाकायचं, नंतर लागलं तर घेता येतं. बघा, मस्त झणझणीत असा हा खरडा पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही हा छान लागतं. भातासोबत जरी खाल्ला, वरण भात, आणि त्यात वरतून खरडा टाकला तर अप्रतिम अशी त्याची चव लागते. साधारणतः महिनाभर तर आरामशीर टिकतो हा, काहीच होत नाही याला. पण त्याच्या आधीच संपतो. लोकांना खूप आवडतो, त्यामुळे आवडीने खातात लोक. एकदा नक्की करून बघा. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपला लाल मिरचीचा खरडा हा तयार झालेला आहे. ह्याला आता आपल्याला एखाद्या छान बरणीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे. एअरटाईट असलेली बरणी, म्हणजे ते छान महिनाभर आरामशीर आपल्याला खाता येतं. नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.